बहुता परी कुसरी तत्व झाडा, परी पाहिजे अंतरी तो निवाडा. मना सारसाचार ते वेगळे रे, समस्तांमध्ये एक ते आगळे रे. श्रीराम. या आधीच्या श्लोकात आपली प्रगती व्हावी अशी इच्छा असेल तर संत संगतीत राहायला हवे असं समर्थ सांगतात. आता या श्लोकात समर्थांनी तत्वझाडा हा शब्द वापरला आहे. या शब्दाचा खरा अर्थ तुला इतक्यात समजणार नाही म्हणून तो सांगत नाही. आता इतकंच लक्षात ठेव, जे नको आहे ते गाळून टाकायचं, सोडून द्यायचं. आपल्या प्रत्येकात आपल्या आत असलेल्या परमेश्वराचा शोध घ्यायचा आहे. तसा शोध घेणे प्रयत्न केले तर अवघड नाही, परंतु त्या प्रयत्नातच आपण कमी पडतो. मागे तुला षड्रिपूंबद्दल सांगितलं होतं. रिपू म्हणजे शत्रू. आपल्या प्रगतीच्या आड जे येतं ते सगळे आपले शत्रू. आता असं बघ, तू शाळेत शिकतेस. वेळच्या वेळी मन लावून अभ्यास करणं, व्यायाम करणं हे तुझ्यासाठी महत्त्वाचं आहे. अशावेळी तुला येणारा आळस, अभ्यासाचा कंटाळा, सारखा टी व्ही बघावासा वाटणं किंवा मोबाईलवर गेम खेळत बसणं, या सगळ्या अभ्यासात अडथळे आणणाऱ्या गोष्टी आहेत. स्क्रीन टाईम कमी कर असं सतत आई तुला सांगत असते, पण तुला तिच्या सांगण्याचा राग येतो. पण जरा नीट विचार केलास तर तुला आईचं म्हणणं पटेल. नीट विचार करून नको असलेलं, गरजेचं नसलेलं, आपल्या प्रगतीच्या आड येणारं जे काही आहे ते निवडून, ते ओळखून, ते टाकून देणं, हेच आत्ता तुझ्यासाठी तत्वझाडा आहे. एक गोष्ट सांगते, ऐक. एकदा एका शिक्षकांनी आपल्या वर्गातील प्रत्येक मुलाला एक छानसं चॉकलेट दिलं आणि नंतर सांगितलं, मुलांनो, मी 10 मिनिटात प्राचार्यांना भेटून येतो. तोपर्यंत तुम्ही तुमचं चॉकलेट खायचं नाही. असं सांगून ते शिक्षक बाहेर पडले. शिक्षक बाहेर पडताच वर्गात काही क्षण शांतता होती. प्रत्येकजण आपल्या हातातल्या चॉकलेटकडे बघत होते. प्रत्येक क्षणी स्वतःला ते खाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करत होते. 10 मिनिटानंतर शिक्षक वर्गात आले. आल्यावर कोणी कोणी चॉकलेट्स खाल्ली आहेत ते पाहिले, तर संपूर्ण वर्गात 7 मुले होती ज्यांच्या हातामध्ये चॉकलेट जसेच्या तसे होते. मात्र इतर सर्व मुले चॉकलेट खात होती आणि त्याचा रंग आणि चवीबद्दल आपापसात बोलत होती. शिक्षकांनी गुपचूपपणे या 7 मुलांची नावे आपल्या डायरीत नोंदवली आणि नंतर ती नावे वर्गात वाचून दाखवली. या शिक्षकांचे नाव होते प्रोफेसर वॉल्टर मिशेल. पुढे बऱ्याच वर्षानंतर प्रोफेसर वॉल्टर यांनी स्वतःची ती जुनी डायरी उघडली आणि 7 मुलांची नावे काढून त्यांनी त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. बऱ्याच प्रयत्नानंतर त्यांना समजले की या 7 मुलांनी त्यांच्या जीवनात खूप यश मिळवले आहे आणि ते त्यांच्या क्षेत्रातील लोकांमध्ये सर्वात यशस्वी आहे. मग प्रोफेसर वॉल्टर यांनी ज्यांनी चॉकलेट्स खाल्ली होती त्यांचाही शोध घेतला आणि त्यांना असे आढळले की त्यातील बरेच लोक अगदी सामान्य जीवन जगत होते. काहींना आर्थिक अडचणी होत्या तर काही वाईट मार्गाला लागले होते. या सर्व प्रयत्नांचा आणि संशोधनाचा परिणाम प्रोफेसर वॉल्टर यांनी एका वाक्यात सांगितलं आहे. ते वाक्य होते, जो माणूस 10 मिनिटे धीर धरू शकत नाही तो आयुष्यात कधीही पुढे जाऊ शकत नाही. पुढे या संशोधनाला जगभर प्रसिद्धी मिळाली आणि त्यांना मार्शमेलो थिअरी असं नाव देण्यात आलं. कारण प्रोफेसर वॉल्टर यांनी मुलांना दिलेल्या चॉकलेटचे नाव मार्शमेलो होते. ते फोमसारखे मऊ आणि उच्च दर्जाच्या चवीचे होते. म्हणजेच जर कोणत्याही गोष्टीसाठी घाई केली नाही, धीर धरला तर आपलीच मानसिक ताकद वाढते. घाईघाईत घेतलेले निर्णय चुकतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्रा भेटीचा व सुटकेचा प्रसंग आठव बरं. महाराजांनी योग्य संधीची वाट पाहिली आणि आपली सुटका करून घेण्यात ते यशस्वी झाले. असं म्हणतात, स्वतःच्या डोळ्यातलं मुसळ दिसत नाही आणि समोरच्याच्या डोळ्यातलं कुसळ लगेच दिसतं. आपल्या ते दुर्गुण दूर करून सद्गुणांची वाढ करायची असेल तर प्रथम दुर्गुण ओळखणे, शोधणे गरजेचे आहे. आपले दुर्गुण शोधायचे, दुसऱ्याचे नाही. त्यासाठीच समर्थ सांगतात, स्वतःचे काम नीट करा आणि परमेश्वराचं सतत स्मरण ठेवा. जय जय रघुवीर समर्थ.